ऑपरेशन सिंदूर हे स्वतः आपल्या इंडियन आर्मीने सुद्धा लॉन्च केलेलं आहे. बरं, तर ऑपरेशन सिंदूर ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील दहशतवादी तळावरती हल्ला करण्यात आला आणि तिथल्या 9 स्थळांना टार्गेट करण्यात आलं. ऑब्विसली ऍक्शनला रिॲक्शन जी तर ती येणार होती. महत्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी आपण जे स्काल्प नावाचं क्षेपणास्त्र डागलं, 500 किलोमीटरची रेंज आहे, अशा ठिकाणी डागलं ज्या ठिकाणी दहशतवादी तळ आहे. खास करून जैशचे जे तळ आहे, त्या जैशच्या तळावरती आपण केला हमला आणि या हमल्यामध्ये आपण 9 स्थळांना यशस्वीरित्या टार्गेट केलं. परंतु हा हमला करत असताना आपण कुठल्याही पाकिस्तानी सिव्हिलियनच्या घरावरती म्हणा किंवा एरियावरती म्हणा अटॅक केलेला नाही. आणि पाकिस्तान नेहमी रडत असतो आणि त्यांनी काल केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन. जम्मू काश्मीर सेक्टरमध्ये आपले 3 जवान रात्री शहीद झाल्याची माहिती आलेली आहे. म्हणजे आपण टार्गेट करतो दहशतवाद्यांना आणि पाकिस्तान टार्गेट करतो भारतीयांना. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो या पाकिस्तानचा आहे. मुळात म्हणजे कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरीही ते सरळ होत नाही. म्हणजे 3 जवान शहीद झाले, यांच्या शहीदीनिमित्त आपण या ठिकाणी आज त्यांच्यासाठी एक स्लोगन मी घेतलेला आहे. आपण ट्रिब्यूट देऊ शकतो त्यांना. बघा, वतन है अगर गजल तो साज हो तुम, सरहद पर आग उगलती आवाज हो तुम, मुल्क के दामन पर चमकते हैं जवान हमारे जवान, हिंद को खून से सींचने वाले जावाज हो तुम. हे त्यांच्यासाठी ट्रिब्यूट आहे मित्रांनो, जे आपल्यासाठी 24/7 त्या ठिकाणी शहीदी पत्करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.